काही जखमा लोकांना दिसत नाहीत, काही संघर्ष लोकांना कळत नाहीत आणि काही हार आपण स्वतःही कबूल करत नाही. पण जीवन नेहमी विचारतं, तू अजून लढू शकशील का? आणि तुम्ही जीवनाला ठणकावून सांगाल की हो, मी हार मानलेली नाही. नमस्कार, मनस्पर्शमध्ये आपले स्वागत. तुम्ही ऐकत आहात हार मानू नका भाग 2. भाग 1 मध्ये आपण शिकलो हार मानायची नाही. पण आज आपण जाणून घेणार आहोत की हार मानायची वेळ खरं तर कधी येतच नाही आणि याचंच कारण आज आपण जाणून घेणार आहोत. लक्षात ठेवा, हार मानावीशी वाटणं म्हणजे तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. म्हणूनच प्रयत्न थांबवू नका, कारण जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. प्रयत्न करताना आपल्याला यश मिळण्याची खात्री वाटत नाही, पण हरकत नाही. यशाची खात्री नसली तरी संघर्ष करण्याची प्रेरणा असली पाहिजे, कारण संघर्षच माणसाला त्याच्या खऱ्या उंचीपर्यंत घेऊन जातो. लक्षात ठेवा, कोणाच्या सांत्वनाने किंवा सहानुभूतीने परिस्थिती बदलत नाही. आपल्या वाट्याचे दुःख आपल्याला सोसावे लागतात. कधीकधी आपल्याला सर्वच खोटं वाटू लागतं, पण त्याचा अर्थ जग वाईट आहे असा नाही. फक्त वेळेला रंग बदलणारे लोक कमी नसतात. पण म्हणतो ते आणि आपण मानतो ते यातलं अंतर खूप मोठं असतं. खरी ताकद म्हणजे हे ओळखायला शिकणं. तुम्हाला असं वाटतं का सगळ्या अडचणी, सर्व अडथळे तुमच्याच मार्गात का? मग हे लक्षात ठेवा, जर मार्ग सोपा असेल तर तो कधीच तुमचा नसेल. जो मार्ग देवाने तुमच्यासाठी निवडला आहे तो तुम्हाला मजबूत करायलाच भेटतो. खरं तर कमी नाही पडत आपण स्वतःला कमी लेखतो. कधी कधी तर संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध उभं राहतं. लोक म्हणतात पराभव मान्य कर, पण त्यावेळी आशेची एक छोटीशी झुळूक अलगद कानात सांगते, पुन्हा एकदा प्रयत्न कर. जगाला तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ द्या, पण तुम्ही घेतली तर सगळं संपलं. जग कधी म्हणेल थांब, परिस्थितीही कधी म्हणेल हार मान, लोकही म्हणतील हे शक्यच नाही. पण तुमच्या मनातील आशा तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत राहील, थोडा अजून प्रयत्न कर, थोडं अजून लढ. यश म्हणजे डेस्टिनेशन नाही, यश म्हणजे प्रत्येक वेळी पुन्हा उभा राहण्याची ताकद. यश कधीच एका रात्रीत तयार होत नाही, ते तुमच्या प्रत्येक छोट्या छोट्या लढाईची बेरीज आहे. स्वतःच्या मनाला विचारा, आज तुला हार मानायची आहे का? की पुन्हा एकदा छोटासा का होईना प्रयत्न करायचा आहे? मला खात्री आहे तुमचं मन हार स्वीकारायला कधीच तयार होणार नाही. येणाऱ्या अडचणींना अजिबात घाबरू नका. जिथे तुम्हाला सर्वात जास्त अडचणी येतात तिथेच तुमचं सर्वात मोठं यश वाट पाहतं. जीवन तुमची परीक्षा घेतंय, ते तुम्हाला थांबवायला नाही तर तुम्हाला घडवायला. कधी कधी तर परिस्थिती कठीण नसते, फक्त आपला दृष्टिकोन बदलायचा असतो. तुम्ही हरलात तेव्हा सगळं संपत नाही, तुम्ही प्रयत्न सोडले तेव्हा संपतं. तुमच्या वेदना तुमची ओळख नाही, तुमचा संघर्ष तुमची ओळख आहे. तुम्ही कितीही तुटले असाल तरी तुमच्यात पुन्हा सज्ज होण्याची ताकद आहे. हार मानू नका. कदाचित तुमचं यश फक्त एका प्रयत्नाच्या अंतरावर असेल. नवीन उमेदीने पुन्हा तयार व्हा. तुमचं यश अजूनही तुम्हाला शोधत आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर मनस्पर्श सोबत राहा, कारण इथे प्रत्येक शब्द तुम्हाला पुन्हा उठायला शिकवतो. हार मानू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत.